खूप सोपी पद्धत कटिंगची. चला. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि सुंदर अशी साडी आहे बघा, शिवायला आपल्याकडे आलेली आहे. तर आपण ही पूर्ण साडी खोलून बघूया आणि ब्लाऊज पीस काढूया. मी आता हे साडीला फॉल आणि अस्तर घेऊन आली आहे. आता आपण ही साडी बघा, खूप सुंदर आहे बरं का. कॉटन आणि टेरिकोट असं मिक्स आहे. साडी खूप छान आहे, मस्त आहे. थोडीशी जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही. खूप छान सूत आहे बरं का ह्या साडीचं. थोडंसं मार्बलसारखं सूत आहे साडीचा, खूप सुंदर आहे. तर आपण आता ह्या ब्लाऊज पीस जो आहे तो काढून घेऊया साडीतला. सर्वात पहिलं ब्लाऊज पीस काढून घेते मी, त्यानंतर तुम्हाला मी कटिंग दाखवते. ओके, तर लगातार व्हिडिओ पहा, तुम्हाला कटिंग पूर्ण मी दाखवणार आहे बरं का. 40 साईजचा ब्लाऊज आहे हा. आणि हे कस्टमर नेहमीचे आहेत, त्यामुळं तो जो ब्लाऊज आहे त्यांनी मापाला एक ठेवलेला आहे माझ्याकडं, तो तसाच असतो माझ्याकडे. तर आता बघा, साडी घडी घालून ठेवते आणि बाकीचे माप तुम्हाला मी दाखवते. 40 साईजचा ब्लाऊज आहे, सुंदर अशी साडी, मस्त पिको फॉल पण करायचं आहे साडीला. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. जय जिजाऊ जय शिवराय तुम्हाला सर्वांना. कशा आहात सर्व मंडळी? तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आता मी साडी बाजूला ठेवून देत आहे आणि आता आपण ब्लाऊजचे माप टाकून घेऊया. आता हे जे ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि ह्या ब्लाऊजचं टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो नक्की पहा तुम्ही. हा जो गुलाबी आहे ना त्याचा टिचिंगचा. आणि आता मी त्याच ब्लाऊजवरनं तुम्हाला माप घेऊन दाखवत आहे. इथे छाती बघत आहे मी, 40 साईज आहे बरं का ह्या ब्लाऊजची. तर इथे मी माप चेक करत आहे आणि ह्या साईडने अशाच पद्धतीने बघू शकता तुम्ही मापे. आता सरळवरती शोल्डरला थोडंसं ताणून घ्यायचं आहे आणि उंची बघायची आहे. तसंच आपल्याला शोल्डरसुद्धा बघायचं आहे. थोडंसं शोल्डर बघितल्यानंतर खालचा गळा बघा, मागचा जो आहे ना, मागचा गळा बघितला, कंबर बघितली, सर्व मापही मी पाहिलेले आहेत आणि मी आता माप टाकत आहे. जसं की हेल्दी व्यक्तीचं कसं असतं, थोडंसं वाढतं शरीर किंवा कमी होतं असं चालू असतं, त्यासाठी. आता उंची वगैरे जे काही मला सांगितलं आहे त्यांनी, त्या हिशोबानेच मी तो गुलाबी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये काहीसुद्धा बदल करायचा नाही. 13 इंच उंची ठेवायची आहे आणि 40 साईजचा ब्लाऊज आहे. फिटिंग परफेक्ट आहे, त्यामुळं तो ब्लाऊज मी तोच माप घेत आहे. शोल्डर इथं मी 5.5 घेतलेला आहे. 5.5 किंवा 5.25 घेऊ शकता तुम्ही. 40 साईजचा ब्लाऊज आहे, पण ह्यांचं कसं आहे, गळा थोडा डिपनेक आहे ना, त्यासाठी. तर शोल्डर घेतलेलं 5.5, 5.25 घेतलं तरी चालणार आहे. आणि इथे जो मुंडा आहे ना, तो मुंडा मी 6 इंच घेतलेला आहे. तो मुंड्याचा जो भाग आहे ना, त्यांचा थोडासा हेल्दी आहे, त्यासाठी मी आणि घेतलेला आहे. आणि इथे मी खालच्या साईडला आपल्या कमरेची फिटिंग टाकलेली आहे. त्याच्या पुढे मी इथं मार्जिन घेतलेला आहे. आपल्याला आपल्या मना हिशोबाने घ्यायचं आहे मार्जिन, कारण की 1.5 इंच ठेवू शकता आणि 2 इंच पण ठेवू शकता. आता तुम्ही व्यक्ती बघून ठेवू शकता मार्जिन. जर मीडियम व्यक्ती असेल तर मग जास्त काही ठेवायची गरज नाही, पण हेल्दी असेल तर मग थोडंसं जास्त ठेवायचं कधी पण. तर आता आपण ही जी कटोरी पॅटर्न आहे ना माझ्याकडं आणि स्लीव, तर त्याने आपण ड्रॉफ्टिंग करून घेऊया. सगळ्यात पहिलं मी काय करत आहे, बॅकनेकची केली, तुम्हाला दाखवली बॅकनेक. आणि आता हा कटोरी आहे, त्यामुळे मी पटकन पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करत आहे. ह्याच्या आधी जो ब्लाऊज मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तर तो कटोरीच आहे, पण मी डायरेक्टली कपड्यावरती ड्रॉफ्टिंग केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, तर आता इथे मी ड्रॉफ्टिंग करून घेतल्यानंतर कटिंग करणार आहे. आणि 4 टक्से पण मी डायरेक्टली कपड्यावरच केलेला आहे सर्व. मी कुठल्याही पेपर कटिंग करत बसत नाही. माझ्याकडे एकदाच कटिंग केलेले पेपर आहेत, त्यामुळे मग तेच ठेवून आपण पटकन कट करू शकतो. आपला वेळही वाया जात नाही. आता इथे बघा 9 इंच कटोरी झाली आहे. आता इथे मी कट करून घेते. आता सर्वात पहिलं स्लीव कट केलेली आहे आणि खालीवर झालेला भाग कट करायचा आहे आपल्याला. नंतर ह्याला जॉईंट द्यायचा आहे. जर जमलं तर मी टिचिंगचं पण व्हिडिओ शूट करेल वेळ भेटल्यावरती, ठीक आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जॉईन करा मैत्रिणींनो, आणि अशी छान छान कमेंट करा सर्वांनी. जे काही तुम्हाला बघायचं असेल ते कमेंट करा. आणि शॉर्ट जो व्हिडिओ आहेत ते मी रील बनवत असते, कारण की शॉर्ट व्हिडिओ रील बनवत असते मी.
आणि लॉंग ब्लाऊजचे टाकत असते बरं का मैत्रिणींनो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, साईड पार्ट काढून घेतल्यानंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टी पण काढायची आहे. याच्यामध्ये क्रॉस पट्टी व्यवस्थित काढून घ्यायची आहे. खूप छान पद्धतीने आपल्याला ही कटिंग आपली तयार झालेली आहे. फक्त मला टिचिंग करण्यासाठी आता 2 दिवस लागतात की 1 दिवस लागतात, जसं की मला बाकीचं काम आहे ना, त्यासाठी पण कटिंग करून ठेवून दिलेलं आहे मी. आता आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेऊया. आपल्याला क्रॉसपट्टी आहे ती 12 इंचवरती मी इथं कट करून घेतलेली आहे. राहिलेला तुकडा आपल्याला तो स्लीवला जोडायला ठेवायचा आहे आणि मेन फॅब्रिकवरती आपण जॉईन करून घेणार आहोत. छान आहे, साडी मस्त आहे आणि ब्लाऊज पण छान सुंदर असा हा होणार आहे बरं का मैत्रिणींनो. तर नक्कीच पहा. आता हा जो कपडा आहे मी ते कट करत आहे. एक्स्ट्रा जो कपडा आहे ना तो मी कट करत आहे बघा. आता मध्ये मध्ये कस्टमर आले तर ते त्यांच्याशी पण आपल्याला बोलायला लागतं. ते ताई आल्या होत्या त्यामुळे मी आता हा जो बॉर्डरच्या साईडला कपडा होता तो काढलेला आहे मी. आणि फोल्ड करून आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे. आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. जर डिझाईन असेल तर आपल्याला मॅनेज करायला लागतं, पण डिझाईन नसल्यामुळे मग आहे तसं आपल्या बॉर्डरला स्लीव घ्यायची आहे. बाकी मग टिपके जे आहेत ते आपल्या पाठीमागच्या जी डिझाईन आहे त्याच्यावरती ती डिझाईनच्या हिशोबाने आपण कटिंग करायचं. कधी कधी डिझाईन असते ना इकडे, ती डिझाईन आपण व्यवस्थित घेण्यासाठी आपल्याला आधीच बघायचं आहे ब्लाऊज पीस कसा आहे काय आहे, मगच कटिंग करायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा छान छान सर्वांनी. व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो. तर असं बघा तुम्ही, आता आपला कपडा पण वाचतो आणि सर्व काय होतो, कारण की आपण कटोरी कपड्यावरती कट केली ना त्याच्यानंतर आपल्याला परत अस्तरवरती डबल कट करायला लागतं. त्याच्यामुळे मी तो पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवलेला आहे बरं का मैत्रिणींनो. पटकन कटिंग करून घेते आणि ठेवून देते. तर पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो नक्की पहा. आता हे जे व्हिडिओ आहे मी पळवलेलं नाही आहे बरं का. जशी मी कटिंग तुम्हाला दाखवली तसंच व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि तसंच मी टाकलेला आहे. थोडंसं म्हणजे एडिटिंग केलेलं आहे त्याला मी, पण जास्त पळवल्यावर काही लक्षात येत नाही ना माणसाच्या. होऊ शकता तुम्ही जास्त व्हिडिओ पळवल्यावर काही समजत नाही माणसाला. एवढं म्हणजे फास्ट पण आपण बनवू शकतो व्हिडिओ, पण जेवढा जशी आपण कटिंग करतो त्याच पद्धतीने मी टाकलेला आहे. असं नाही की फास्टमध्ये, इतकं फास्टमध्ये कोणी कटिंग करत नाही. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. बाय.